तुम्हा सर्वांचं स्वागत आहे टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, शासन निर्णय GR सर्व शिक्षकांसाठी आहे, हे बंधनकारक आहे। तर दिले तातडीने आदेश। तर बघा काय आदेश दिलेले आहे शिक्षकांसाठी तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण जे नवीन अपडेट व्हिडिओ टाकणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे। चला तर बघूया शिक्षकांसाठी कुठला शासन निर्णय GR प्रसिद्ध झालेला आहे। तर बघा GR काय आहे, तर राज्यातील सर्व शिक्षक संवर्गातील पेहरावासंदर्भात मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे व शिक्षकांच्या संबोधनाबाबत। तर इथं पेहरावाबाबत एक शासन निर्णय जाहीर केलेला आहे। इथं बघा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, इथं बघा दिनांक 15 मार्चचा हा GR आहे। तर या GR मध्ये काय सांगितलेलं आहे तेच बघूया। शासन परिपत्रक, तर याच्यामध्ये बघा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अल्पसंख्याक इत्यादी सर्व व्यवस्थापनाअंतर्गत अनुदानित, अंशतः अनुदानित किंवा विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या व सर्व बोर्डांच्या शाळांतील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवीत असतात। तसेच जनमानसात त्यांच्याकडे गुरु मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते। या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व लोकप्रतिनिधी यांच्याशी येत असतो। तसेच त्यांचे सोबत संवाद होत असतो। अशा वेळी त्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून पाहिला जातो। संबंधितांच्या वेशभूषेवरूनच हे कार्यरत असलेले पदाची एक विशिष्ट छाप पडत असते। त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करीत असताना वेशभूषेबद्दल जागरूक राहून आपली वेशभूषा ही आपल्या शाळेत व पदास किमान अनुरूप ठरेल या सर्वतोपरी काळजी घेणे हे अभिप्रेत आहे। सामान्यतः विद्यार्थी हे अनुकरण प्रिय असतात। त्यामुळे जर शिक्षकीय पदाची वेशभूषा ही अशोभनीय, अव्यवस्थित व अस्वच्छ असेल तर त्यांचा प्रत्यक्ष परिणाम त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावर असते, त्याचे समोर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थी त्यांच्यावर होत असतो। ही बाब विचारात घेता राज्यातील सर्व संबंधित व्यवस्थापनाच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकांकरिता दैनंदिन पेहरावा कशा पद्धतीचा असावा याबाबत पुढील मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत। तर बघा शिक्षकांसाठी काय सूचना देण्यात आलेल्या आहेत पेहरावाबाबत। तर बघा सर्व शिक्षकांचा दैनंदिन पेहराव हा शासकीय पदास अनुसरून असावा। नंबर 2 बघा, सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा। जसे महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार, चुडीदार, कुर्ता, दुपट्टा अशा पद्धतीने पेहराव करावा। तसेच पुरुष शिक्षकांनी शर्ट आणि ट्राउझर पॅन्ट शर्ट इन करून परिधान केलेला असावा। गडद रंगाचे व चित्रविचित्र नक्षीकाम चित्रे असलेले पेहराव परिधान करू नये। तसेच शिक्षकांनी जीन्स व टी-शर्टचा वापर शाळांमध्ये करू नये। परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता सर्व शिक्षकांनी घ्यावी। नंतर बघा, उक्त प्रमाणे नमूद केल्यानुसार शाळेने सर्व शिक्षकांकरिता एकत्र ड्रेस कोड ठरविण्यात यावा। पुरुष व महिला शिक्षकांकरिता परिधान करावयाच्या पेहरावाचा रंग कोणता असावा हे संबंधित शाळेने निश्चित करावे। पुरुष शिक्षकांनी परिधान करावयाच्या शर्टचा रंग हा फिकट असावा व पॅन्टचा कलर गडद असावा। महिला व पुरुष शिक्षकांनी पोशाखाला शोभतील अशी पादत्राणे म्हणजे चप्पल, उदाहरणार्थ पुरुषांनी शूज आणि याचा वापर करावा। नंतर स्काउट गाईडच्या शिक्षकांना स्काउट गाईडचे ड्रेस राहतील। वैद्यकीय कारण असेल तर पुरुषांना व महिला शिक्षकांना बूट, शूज वापरण्यातून सवलत देण्यात येईल। तसं बघा, राज्यातील सर्व शिक्षक संबंधित व्यवस्थापनाच्या शाळांतर्गत कार्यरत शिक्षकाच्या नावापूर्वी इंग्रजी भाषेत TR, तर बघा आपण जसं डॉक्टर समोर DR लावतो डॉक्टरच्या समोर, तसंच आता शिक्षकांच्या समोर काय लागणार आहे इंग्लिश भाषेमध्ये TR, तर मराठी भाषेत T असे संबोधन लावण्यात यावे। तसेच या संदर्भातील बोधचिन्ह आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सुनिश्चित करून त्यास यथोचित प्रसिद्धी देण्यात यावी। सदर संबोधन व बोधचिन्ह शिक्षकांना त्यांच्या वाहनावर लावता येईल। सदर सूचना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित तसेच अल्पसंख्याक व्यवस्थापनाच्या सर्व बोर्डाच्या व सर्व माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना लागू राहतील। सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासन, बघा इथं वेबसाईट महाराष्ट्र www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून
करण्यात आले असून त्यांचा संकेतांक क्रमांक इथं बघा असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावानुसार. तर बघा अशा प्रकारे GR शिक्षकांसाठी आलेला आहे. त्यांच्या पेहरावाबद्दल आणि त्यांच्या नावासमोर आता काय लागणार आहे, TR. जसं डॉक्टरसमोर DR, ॲडव्होकेट जे ॲडव्होकेट असतात त्यांच्यासमोर ADV असं लागतं, तसं आता शिक्षकांच्या नावासमोर आता TR लागणार आहे. तर अशा प्रकारे आदेश काढलेला आहे. तर याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि असेच नवनवीन अपडेट व्हिडिओ बघण्यासाठी टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.